नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। निवडणूक तोंडावर पण उमेदवार ठरेना। महायुतीचा 9 तर महाविकास आघाडीचा 13 जागांवर तिढा। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आता 8 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा काळ उलटला आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गटात जागा वाटपावरून आणि उमेदवार ठरवण्यासाठी सुरू असलेल्या बैठका काही संपण्याचं नाव घेत दिसत नाही। महायुतीचे अजूनही 9 जागेवरचे उमेदवार ठरलेले नाहीत, तर महाविकास आघाडीचे 13 जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे 18 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यासाठी फक्त 25 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन हे तर फार लांबच आहे, अजून उमेदवारच ठरताना दिसत नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्यानंतर त्यांनी आता वंचितच्या 19 उमेदवारांची यादी देखील जाहीर केली, पण महाविकास आघाडीचे 13 जागेवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाही। याउलट महाविकास आघाडीत काही मतदारसंघांवर 2-2 पक्षांचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोघांकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही। या मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून भाजपाच्या पूनम महाजन या खासदार आहेत, पण भाजपाकडून सध्या तरी या मतदारसंघासाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही। महायुतीकडून मुंबई दक्षिणेच्या जागेबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर महाविकास आघाडीकडून सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत। महायुतीत पालघर, कल्याण, ठाणे, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे। या जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। विशेष म्हणजे कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षापासून खासदार आहेत, पण तरी देखील त्यांची उमेदवारी अजूनही निश्चित झालेली नाही। महाविकास आघाडीचा तिढा हा खूपच किचकट मानला जातोय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या तब्बल 13 जागांवरचा तिढा कायम आहे। या 13 जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे। यापैकी हातकणंगलेची जागा ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा होती, पण यानंतर याबाबत कोणतीच माहिती समोर येऊ शकली नाही। त्यामुळे धुळे, जळगाव, रावेर, अकोला, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण, जालना, बीड, माढा या जागांवर महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्यासारखी स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर पुन्हा एकदा महायुतीत कुठल्या कुठल्या जागेवर उमेदवार ठरेना ते चेक करूया। पहिली जागा आहे मुंबई उत्तर मध्य, दुसरी मुंबई दक्षिण, तिसरी पालघर, चौथी कल्याण, 5वी जागा आहे ठाणे, 6वी जागा ही धाराशिव असून 7वी रत्नागिरी सिंधुदुर्ग, 8वी संभाजीनगर आणि 9वी जागा नाशिक। अशा एकूण 9 जागेवर महायुतीमध्ये सध्या उमेदवार ठरेना। तर महाविकास आघाडीचे पुन्हा एकदा 13 जागा कुठल्या आहेत यावरती आपण नजर टाकूया। त्यापैकी पहिली जागा आहे धुळे, दुसरी जळगाव, तिसरी रावेर, चौथी जागा ही अकोला, 5वी मुंबई उत्तर, 6वी मुंबई उत्तर मध्य, 7वी जागा ही पालघर, 8वी जागा भिवंडी, 9वी जागा कल्याण, 10वी जागा जालना, 11वी जागा बीड, 12वी जागा माढा आणि 13वी जागा हातकणंगले। अशा एकूण 13 जागा ह्या महाविकास आघाडीच्या आहेत, ज्यावरती त्यांना उमेदवार ठरवता आला नाही। तर मित्रांनो, हा जागा वाटपाचा जो तिढा आणखीन सुटलेला नाही याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटू पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।